मिळते भाग्याचं. कारण पुण्य जमा करण्याकरता दान कराल पापाची वाटी तर येऊ शकतो. दान एवढं सोपं नाही. म्हणून आपण भाग्यवंत, आपण देणाऱ्याच्या रांगेमध्ये आहोत, घेणाऱ्याच्या नाही. बरोबर आहे. तर काय करता येईल आपल्याला ते जरूर करावं. कारण आपल्याला देवाने देणाऱ्याच्या रांगेत ठेवलंय हे भाग्याचं लक्षण आहे. हे मला एवढं इथे सांगावंसं वाटलं. आणि जे जे कार्यक्रम इथे आयोजित करतात त्यांच्या पाठीमागे राहा. वक्त्यांनी नाही, श्रोत्यांनी त्यांच्या पाठीमागे खंबीर राहायचं. आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे, तुम्ही करत राहा. कारण हे जर आपण केलं नाही तर रोगी आणि वैद्य आणिला उजिडा नाही तरी द्वाडा पुसते कोण. ते सांगतो आणि थांबवतो. त्यांनी 10 मिनिटं दिलीत मला. रोग्यानी वैद्य उजिडात आणला. अहो हा डॉक्टर खूप चांगला, एकदा गेले बरंच झालं. रोगी आणि वैद्य म्हणजे डॉक्टर आणीला उजिडा प्रकाशात आणलं नाही तरी द्वाडा पुसते कोण. कसं नाही हो, पहिली कधीच काय घेतलं नाही, गरीबाच्या घरी दिली. म्हणून तुम्ही का विचार करत नाही मुलीचा पैसा किंवा मुलाचा पैसा. जेव्हा नवीन नोकरी करायला लागतात ना, लग्न होत नाही तोपर्यंत त्याच्या अधिकारी तुम्ही मौज मजा करा. कशावरती? कोणाच्या पैशावरती? मुलांच्या. नवऱ्याच्या पैशावरती गरजा भागवा. कारण एवढे जे म्हणजे माझे मित्र आहेत सर्व मायबाप आहेत, किती कष्ट करून इतक्या एक एक पैसा जोडायचा आहे. 100 रुपये जोडायचे तेव्हा 15,000 रुपये होतात. आणि ते 15,000 रुपये 10,000 घरी देतो, इकडे तिकडे वापरतो. कोणाला 20,000 पगार असेल. मला एकच सांगायचं आहे, मी मुंबईमध्ये राहणारा कीर्तनकार आहे. आळंदी शिकलेलो नाही, पण सद्गुरू बाबा महाराज सातारकर परंपरेचा आहे. म्हणजे मी त्यांचं नाव घेतलं म्हणजे परंपरा पण मोठी आहे. सांगायचं काय उद्देश? कीर्तनाचा उद्देश मला लोकांच्या मनामध्ये लोकांच्या उपयोगाच्या गोष्टी सांगायच्या. पण तुम्ही लोकांच्या उपयोगाचं जर लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर काय? म्हणून नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह काही मनी, ऐसे मी नाही बोलत नीनतानोनी संमता संतांची. एक म्हणले अहो आमच्या महाराजांना काय कळतं? जय रामकृष्ण हरी जय जय. त्यांना हेच काम आहे. असंही कधी चुकून बोलू नका. तुकाराम महाराज सांगतायत, नाम म्हणे तया उरले साधन. अहो आता काय उरलं म्हाताऱ्याकडे? जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. कधी म्हणू नका, कोणालाही साधं समजू नका. आपल्यालाच काही कळलं नाही आणि आपण दुसऱ्याला काय त्याचा कमीपणा करणार. त्याच्यामध्ये वेळ बघा कमी आहे, 10 वाजता कीर्तन संपवायचंय. पुढच्या वेळेस नक्की भेटू, परत कीर्तन करूया. आणि त्यावेळेस भजन कमी, निरूपण भरपूर होईल. सांगतो काय, ऐका आता परत. नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह काही म्हणे, ऐसे मी हे नाही बोलत नेनादा आणोनी संमता संतांची. म्हणून आजपासून जर आपल्याला अशी श्रेष्ठ भक्ती करायची, श्रेष्ठ. तू म्हणाल भक्तीमध्ये काय प्रकार आहे का? नाही. साडीमध्ये प्रकार आहे का? आहे ना, पैठणी वगैरे. पण पैठणीपेक्षा मोठी साडी नाही का कुठली? अहो माझ्या अंगावरती जी साडी आहे ती एवढी श्रेष्ठ आहे का? अशी कुणाचीच नाही. हा विचार महत्वाचा आहे. यांनी तुम्ही श्रीमंत व्हा. कशाने श्रीमंत? माझ्याकडे जे हात पाय डोळे हे देवाने दिलेलं आहे इतकं व्यवस्थित आहे. माझ्या एवढं श्रीमंत कोण नाही. आणि मी श्रीमंत, माझी श्रीमंताची व्याख्या कशामध्ये की मला एवढं सगळं देवाने दिलंय, पण मी त्याच्या चरणावर नतमस्तक होतो आणि त्याचं स्मरण करतो. पांडुरंगा करून घेतलं रे, तूच दिलं, तूच सगळं कविता, तूच सर्व करतोय, तूच सर्व करतोय. आणि असं करता करता एक दिवस आपलेपणाचा विसर पडतो. त्या दिवशी तुम्ही फक्त भागवत होतो. काय होता? नाही तर आपले आहे रोजचं राहडगाडग बरोबर चालूच आहे. पहिला अर्थ सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सुख पावे या वचनी, ज्यांची शुद्ध दोन्ही माय बापे. ह्या नामस्मरणाने कुणाचं चित्त पावन होईल, कुणाला समाधान होईल? ज्यांचे आई वडील शुद्ध आहेत. म्हणून मी असं म्हणत नाही कुणाच्या आपल्यावरची परिस्थिती, आपले आई वडील अशुद्ध शुद्ध. हे बघा, आई वडील जेव्हा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून आई वडिलांचं पहिलं कर्तव्य की आपलं आचार विचार
नवीन तरुण मुलांनी हे लक्षात घ्या, वेळेवरती लग्न करा, गरजेपुरताच पैसा कमवा, नाहीतर टेन्शन मध्येच मारा. सुख पावे या वचने ज्यांचे शुद्ध दोन्ही माय बापे. आपल्या मुलांवरती जर असे संस्कार चांगले घडायचे असतील तर आपली शुद्धता पाहिजे, पैसे कमावण्याची शुद्धता पहिली पाहिजे. परस्त्री परधन विषाची परी लक्षात या सगळ्यांनी. दुसऱ्याची स्त्री आणि दुसऱ्याचं धन हे आपल्या जीवनातलं विष आहे, पण आपल्याला गडबड काय झाली, आता विषच घरात आणून लागले. कसं समाधान भेटेल? हे जे परमार्थाचे हेलपाटे कधी संपतील? तुका म्हणे सुख पाय यावती Ah
कष्ट पैशाची नाही हो, पैसे देऊन संदेह मनात ठेवू नका, तो करील का नाही संदेह मनातून गेला पाहिजे. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. सांगू का अजून? इथे आयफोन कोणाकडे? मुलांकडे. हे तरुण आहे अहो, तरुण मुलांकडे आयफोन आहेत, त्यांच्या वडिलांकडे नाहीयेत, साधे फोन आहेत. मी तुम्हाला अभंग सांगतो, मी नेहमी ही गोष्ट सांगतो सर्व ठिकाणी, पण आज इथे ही सांगतो. वडिलांकडे 15,000चा फोन आणि मुलाकडे कितीचा आहे? मुलीकडे 70,000चा फोन. का? मुलीला जास्त गरज आहे ना, मुलाला जास्त गरज आहे. तुम्हाला कुठे गरज आहे एवढे जास्त? तुम्हाला कुठे काय कळतं? पप्पा तुम्हाला काय कळत? बोलले बरोबर आहे, कळत नाही म्हणूनच हे घर तुझ्यासाठी घेतलं. कळत नाही म्हणूनच म्हणत होती हे दुसरं मूल नको. कळत नाही. अरे कळत असतं तर कसं झालं असतं? आणि काय होतं? तो ते मूल वडिलांच्या छातीवर कार्य कंटिन्यू चाललं पाहिजे. कार्य कसं होतंय याला जास्त महत्व नाही, ते किती दिवस चालेल हे श्रोत्यांच्या अंग खांद्यावरती आहे. फक्त आपण ऐकावं आणि आपल्या घरामध्ये तसं जीवन जगावं. पण जिथे कार्यक्रम आयोजित होतो तिथेही आपला काहीतरी सहभाग असावा. तुम्ही ऐकलं का ते महाराजांचं प्रवचन? प्रेमानंद महाराज काय म्हणतात? पुढे येत असतील जेवायला तरी जाऊ नका. तिकडे गेल्यावर ते म्हणतात कोणी वाटत असतील ना रस्त्याने तरी खाऊ नका. तुमच्या खिशात जर पैसे तर पैसे देऊन खा, कारण ते जे अन्नदान तिकडे चालतं ते ज्यांच्या खिशात काहीच नाही त्यांच्या करता आहे. आणि आम्ही नामाचे धारक पण नाही. नामाचे धारक असून प्रसाद घ्या ना, पण नामाचे धारकही नाही. फक्त बघायला जातो, तिथं भोगायला जातो आणि फुकट खायलाही जातो. म्हणजे तुमच्याबद्दल बोलत नाही, पण आपल्या ही वृत्ती बाजूला काढली का आपण
देव पहावया गेलं आणि देवच होऊन ठेवलं संत. आपल्याला व्हायचं नाही, नाहीतर आपण वैकुंठवासी नाहीतर कैलासवासी हो. तसं का आपलं व्हायचं नाही. तू भक्त मी देव ऐसे करेगा. हे पांडुरंगा तू देव हो, मी भक्त होतो. आणि अशी छाती वर करून पांडुरंगाला सांगायचं, राजाची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे. माझ्या जीवनात जे काय होईल हे तुझी जबाबदारी आहे. मी जर कीर्तन करून जर फाटक्या रस्त्याने जर फिरलो तर हे माझं नाव खराब नाही, पांडुरंगाचं स्मरण. पण त्यासाठी माझी भक्ती शुद्ध पाहिजे. माझ्या जर भेसा असेल तर पांडुरंगाचा दोष कसा भगवान की जय. हवली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आवाज द्यायला आणि दैनंदिन कार्यक्रम सकाळी पहाटे काकडा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भजन आणि हरिपाठ सुंदर असा आणि संध्याकाळी कीर्तन सेवा सर्वांना ज्ञात आहे. गेल्या 15 वर्षापासून चालू असलेला हा संपन्न सप्ताह होत असलेला आजची ज्यांची कीर्तन रूपी सेवा झाली ते आदरणीय, पूजनीय, वंदनीय, सर्व महाराष्ट्राचा आवाज असणारं गेली 1-2 महिन्यापूर्वीच ज्यांचं वैकुंठ गमन झालं असं बाबा महाराज सातारकर यांच्या फळाची पायीक असणारे हरिभक्त पारायण आदरणीय गणेश महाराज मुंबईकर यांची या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न झालेली. तरी आजचे महाअन्नदाते याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे. कोणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. तर आजची महाप्रसादाची पंगत प्रशांत पठारे यांची आज वारकरी भक्तांना आणि वंदनाताई गाडी यांची देखील महाप्रसादाची पंगत झालेली. त्यांना भगवान श्री सिद्धेश्वर
हरे राम 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 माईक घ्या ना हरे कृष्णा हो माईक घ्या माईक हे माईक दे ना यार काय बोलायला माईक दे ना काय काय माहिती बोल जोर वाढ काढा हरे राम